बाबा हा? ही चादर हो हो. या आता. बाबा काय झालं? आज कितीतरी वर्षांनी आपल्या हक्काच्या घरात झोपतोय. एक सांगू सुनबाई, माणूस कितीही भटकला, कुठेही राहिला तरी आपलं घर ते आपलंच घर नाही. तिथं आपली माणसं असतात. मी फार मोठी चूक केली बघ. माझ्याच माणसांना सोडून मीच निघून गेलो. आता इथंच राहावंसं वाटते. या सगळ्याचं क्रेडिट तुला जातं आनंदी. पुरी कसे फेडू ग तुझे उपकार. हे पाय माझे बाबा, एका बाजूला मला पोर म्हणताय, दुसऱ्या बाजूला उपकाराची भाषा करताय. हे सगळं तुमच्या मुलाचंच आहे. तुमच्या माणसांचं घर आहे. पाणी घेऊन आले. हो. मला मला परत त्रास व्हायला लागलाय, पण तो आनंदी समोर दाखवायला नको. पाणी. हो हो, छान. बाबा काय? आईंची उशी आहे, आवडती उशी आहे. पाठीशी ठेवून इथे बसतात सोफ्यावर. त्या उशीचा आकार बदलला ना तर अडचण होईल उगाच. मी दुसरी उशी आणून देऊ तुम्हाला? नाही अगं, कशाला, मी घेतो ना दुसरी उशी. बाबा काही काही त्रास होतोय तुम्हाला? नाही अगं, काही नाही. ते झोप खूप आली आहे ना. मी झोपतो. हा, तू जा. गुड नाईट. बाबांना खरंच काही झालंय का? उगाच मला काहीतरी वाटतंय. आनंदी, काय झालं? तब्येत बरी आहे ना? हो, मला बरं वाटतंय. बाबांची तब्येत जरा बरी नाही वाटत आहे मला. सर्दी ताप आला असेल, पावसा पाण्याचे दिवस आहेत. त्यांना म्हणा डॉक्टरकडे जाऊन या. नाही नाही, तसं नाही. मग कसं? फक्त सर्दी ताप नाहीये त्यांना, काहीतरी त्रास होतोय. मधल्या काळात काही होऊन गेलं असेल तर स्वतःकडे लक्ष दिलं नसेल. मी काय म्हणते, डॉक्टरांकडे घेऊन जाऊयात? ते स्वतः असं काही म्हणालेत का? ते स्वतः असं काही
असं असं काही म्हणाले नाही ते मला, पण मला असं वाटतंय आनंदी, ते म्हणाले तर बघू, फार त्यांची काळजी करण्याची काही गरज नाहीये. अहो पण असं कसं, म्हणजे तुझ्या लक्षात येते का की हा माणूस आपल्या दोघांच्या मध्ये येऊ लागलाय. या माणसाने आपलं संपूर्ण आयुष्य व्यापून टाकलेलं आहे. आपल्या प्रत्येक बोलण्यामध्ये याचाच उल्लेख असतो. आनंदी, या माणसाला मी आपल्या घरामध्ये जागा दिली आहे, म्हणजे आश्रितासारखं ते असतं ना, तसं असं समज की रस्त्यावर मला एखादा भिकारी सापडला, आपल्याला त्याची दया आली, मग त्याला इथे घरी घेऊन आलो, जेव खाऊ घातलं, बस हाच काय तो अर्थ आहे त्याचा. बाकी फार विचार नाही करायचा. की बाय माझे, अहो काय बोलताय, बाबा आहेत ते तुमचे? नाही, माणूस की या नात्याने मी त्याला मदत केलेली आहे. हे बघ, आपल्या घरामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या दोघांच्या मध्ये ह्या माणसाला काहीही जागा नाही. ही आपली स्पेस आहे, ही आपलीच राहू दे ना. माफ करा, पण मला असं वाटतं त्यांना काहीतरी त्रास होतोय. मला काही ऐकायचं नाहीये, मी काही ऐकणार नाही या बाबतीमध्ये. गेले 25 वर्ष ह्या माणसाने स्वतःला एकट्याला सांभाळलं ना, किंवा इतर कोणी असतील त्याला सांभाळणार आहे, ठीक आहे. गेले 25 वर्ष राहिलं आणि आता नंतर आलाय, तर त्याची सगळी जबाबदारी मी कशाला घ्यायची? काही गरज नाहीये. गुड नाईट. बाबांना काहीतरी त्रास होतोय हे नक्की. काय होतंय हे मला कळायलाच हवं. हे घे बाळा, दूध घे. बाबा लवकर, दूध थंड होतंय. झालं होत आलं, थांब. आनंदी, हो मला चहा दे ग थोडा. हो. घसा कोरडा पडतो. बाय माझे बाबा, हो खाली कशाला बसलात तुम्ही? नाही ठीक आहे. नाही नाही, ठीक कसं? अगं राहू दे. थांबा, खुर्ची आणते, थांबा. बस इथं. थँक्यू. बस. आई, अहो झालं चिंगी, झालं. हे चिंगी, बाळ जरा इकडे ये. हा, अशी इथे उभी राहा. हे घे. तुम्हाला कसं जमतं खालच्या आजोबांसारखं मॅजिक? जसं तुला जमतं. मी काय मॅजिक करते? अगं हे घे आधी. अगं तू सुद्धा मॅजिक करते, म्हणजे आता बघ ना, तू एवढीशी आहेस, पण एवढी जड बॅग घेऊन तू शाळेमध्ये जातेस का नाही, याला मॅजिकच म्हणतात. आज प्रोजेक्ट सबमिट करायचे आणि सगळे पिरियड होणार आहे, म्हणून न्यावं लागतं एवढं सगळं. अरे मग एक काम करायचं ना, शाळेमध्ये जाताना एकच वही घेऊन जायचं आणि जे जे सांगतील ते त्याच्यामध्ये लिहून काढायचं, आणि मग घरी आली की ती पानं फाडायची आणि वेगवेगळ्या विषयातल्या वहीत चिटकावून टाकायची. असं करता येतं? हा, मग यालाच तर मॅजिक म्हणतात ना. छान आयडिया, हा. मी ट्राय करते. थांब चिंगी, तिने काय करायचं काय नाही करायचं हे तुम्ही तिला शिकवायचं नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये फार काय दिवे लावलेले नाहीयेत, तिला शिकवायला निघालात ते. अहो
चिंगीसमोर नका हो बोलू असं. तू शांत राहा आनंदी. तिने कोणाचं ऐकायचं कोणाचं नाही ऐकायचं तिला कळायला पाहिजे. गुड मॉर्निंग. बसा. नाही तुम्ही बसा इकडे बस. अरे राघव बस रे, मी बसायला आलो नाहीये, मी चिंगीसाठी आलोय. चिंगी, झाली का शाळेची तयारी? दूधच पिते. अगं दूध कसलं घेतेस, खाली नाश्ता करायला चल. तुझ्या आजीनं तुझ्यासाठी शिरा बनवलाय तुझ्या आवडीचा. शिरा? हो पाटकर वाटेभर शिरा धाडून द्या. हो नक्की पाठवतो, आणि चिप्स पण पाठवतो. ओ बरं राघव, जाताना तिला खालूनच शाळेत घेऊन जा. हो. आणि हे काय, हे चॉकलेट? यांनी दिलं तुमच्यासारखं मॅजिक करून, कानामागनं काढून. चल चिंगी, आपण जाऊया. चल. चल. हे घे. चला, ए बुरी नाही लावलंय का? बर. आले माझ्या क्षणात ते. या बसा बसा बसा, तिकडे बसा बसा. बसा. आय शाबाश. आजी, शिरा बनवला का? हो गा. मालती, अगं लवकर घेऊन ये. आणि बघ तुझ्यासाठी मी चिप्स पण आणले आहेत. शिंगुडी तुझ्यासाठी शिरा. खा हा बाळा, खा खा. आशाबास. चिंगुडी, तुमच्याकडे ते आले आहेत ना? आजोबा? चिंगी, त्या माणसाला आजोबा म्हणायचं नाही. पण ते तर बाबाचे बाबा आहेत ना. असू दे ग, पण ते तुझ्या बाबांना सोडून गेले होते ना. अहो काय काहीतरी सांगताय तुम्ही तिला. अगं तू थांब ग जरा. चिंगे, त्या माणसाशी आपला कुठलाही संबंध नाही. पण ते तर आमच्या घरी राहतात ना. राहू दे ग, पण ते लवकरच जाणार आहेत. आपल्या घरी पाहुणे येतात ना, तसं पाहुणे येतात आणि जातात, आणि आपण त्यांच्याशी तसंच वागायचं. म्हणजे गुड मॉर्निंग, गुड नाईट एवढाच संबंध ठेवायचा त्यांच्याशी. बाकी त्यांच्याशी काहीही बोलायचं नाही, त्यांचं काहीही ऐकायचं नाही. अहो असं काय सांगताय तुम्ही तिला. तुम्ही जसे तिचे आजोबा आहात तसे तेही तिचे आजोबा आहेत. काय आपल्याला काय माहित कोण कुठला माणूस तो. उगाच आपल्या मुलीवर वाईट संस्कार व्हायला नको. काय चिंगी, मग जाणार का त्यांच्याकडे? नाही आजोबा. आणि त्यांना आजोबा म्हणणार नाहीस ना? मी कशाला त्यांना आजोबा म्हणू, माझ्याकडे तर 2-2 आजोबा आहेत. एक तुम्ही जे मला चॉकलेट देतात, आणि एक गावचे जे मला खडखडे लाडू देतात. ऐ शाबास, दे टाळी. हे बघ चिंगी, त्यांच्या जवळ जायचं नाही. त्यांना एवढा त्रास दे की ते पळून गेले पाहिजेत. अहो तुम्ही काय काहीतरी शिकवताय तिला. अगं मी कुठे काय शिकवतोय. आणि त्रास द्यायचा म्हणजे मस्ती करायची. आपली चिंगी एक नंबरची मस्तीखोर आहे.
आनंदी, आय एम सॉरी. म्हणजे मगाशी चिंगी समोर मी इतक्या मोठ्या आवाजात बोललो. पण आता होऊन गेलं ना. पण पुन्हा नाही होणार. मी प्रयत्न करेन असं पुन्हा नाही होणार. पण चिंगीला तो माणूस जे काही चुकीचं शिकवतो ना ते मला चालणार नाही. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. आणि पुलाव होतच आलाय. कामावर जायला उशीर होतोय ना तुम्हाला. हे झालं की डब्बा भरते लगेच. आनंदी, पुलावाचा वास किती छान सुटलाय. हा, हे बघा, इंडिया गेट बासमती राईस असल्यावर पुलाव छान होणारच. तुम्हाला माहितीये, महाराष्ट्रातील 10 पैकी 9 महिला इंडिया गेट बासमती राईसची शिफारस करतात. अच्छा, अरे वा. तुम्हाला माहितीये, भात चिकटत पण नाही, दाणा पण मोठा आहे. म्हणजे इंडिया गेट बासमती राईस मुळे अजून 2 घास जास्त जातील. बाकी तुझ्या हातची चव आहेच. काहीतरीच तुमचं. हाय, किती सुंदर दिसतंय. डबा भरते, मग एकत्र निघूयात. आनंदी, हो आई, ए बाळा चहा दे ग. आले आले. फार कसा सुकतो रे आजकाल माझा. आई, हा, दे दे ग बाई दे. बरं, आज जरा जास्त काम आहे. हा? गणपती जवळ आलेत ना, काही मूर्त्या दूर पाठवायच्यात मला, म्हणून आज आहे काम. पण काळजी करू नका, मी घरी येईन, चहा टाकेन आणि मग पुन्हा कामाला जाईन. माझी नको काळजी करू. तू कुठे लांब आहेस, हाक मारली की येशील आणि मी घेते अगं चहा गरम करून. ठीक आहे. आज बाप्पाचे डोळे रंगवायला घेणार आहे. हो, वा, आवडतं काम आहे. आज पूर्ण वेळ गुंतून राहणार त्याच्यात ती. बाबा, तुम्हाला काही हवंय का? कुठे गेले बाबा? बाबा, गेला बाबा. काय ग बाई, राघवा, या घरावरची पाटी बदलून टाक रे. म्हणजे परत आला ना, त्याला ओळखता आलं नाही पाहिजे की ह्याच घरात आपण आलो होतो ते. ते पाटी बदलून काय होणार आहे? मग कुलूप बदलूया का? नाही तर घरच बदलून टाकूया आपण. आई, अहो असं का बोलताय तुम्ही? अहो, नंबर असेल तर फोन करा ना त्यांना. कुठे जातील ते? काही गरज नाहीये, ते कुठे आहे ते जाणून घ्यायची. तू तुझ्या कामाला जा, मी माझ्या कामाला जातो, आणि ते कुठे जाणार नाही, ते घरीच येणार आहेत. हा, बरं ऐक, हे तू काढलेले चित्र आज फ्रेम करणार आहे मी. आई, येतो आम्ही. हो. रागा करून घेऊ नकोस. नाही, शांत राहायचं. हो, तू नीट जा. येते. हो. येऊच दे त्याला. येतच नाही घरामध्ये मी. आधी या बाप्पाचे डोळे रंगवायला घेते.
आई 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 अलीकडे खूप दमायला होतंय ग बापरे. काय करू या त्रासाचं. डॉक्टरनी गोळ्या पण बदलून दिल्यात. आई आई ग आई 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 आई